चाल ना चाल, मी तुला घ्यायला आलो ना. तसे आपल्या प्रेमाचं भलं नाही होणार ना तिचा. ते मायबाप दोघे दुश्मन आहेत ना आपल्या प्रेमाचे. हे आपल्याला सोबत नाही राहू देतील ना. ते दुसऱ्या बरोबर लग्न तिथेच करून ना दुसऱ्या बरोबर. आता तुला पोरगे आलताना पाहिले. चाललं चाल चाल, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. राहू नाही शकत मी तुझ्याशिवाय. मला सगळं समजते. मी बी कुठे राहू शकतो तुझ्याशिवाय, पण काय करू आता. मजबुरी आहे रे बाबा. आता पहिले पाहिलं आपण पकडला गेलो तर पाहिलं माय बापाने मला मारलं, तुझ्या माय बापाने तुले मारलं. आता डबल का तसंच करतो बाबा. आता डबल जर पकडला गेलो तर आपल्याला हे डायरेक्ट मारूनच टाकते. मेलो तर चालते, मेलोच चालते. आपण प्रेमात कसं आपण एकामेकाशिवाय नाही राहू शकत. चालतो माझ्यासोबत, चाल आपण पोहून जाऊ. अटून चालले जाऊ आपण. चाल ना बरोबर. नाही ना चेतन, मी जर तुझ्या बरोबर गेली की नाही आता डबल, माझे आई बाबा खरोखर जीव देतील. ते तर मागे तर नाटक केलं, पण आता नाही नाटक करतील, ते खरंच जीव देऊन टाकतील बाबा. नाही, मी नाही येत तुझ्या बरोबर आता. तू मावर प्रेमच करत नाही ना, म्हणून तू येत नाहीस ना बरोबर. येत नाहीस ना. सोने असं करू नको ना. मी त्याशिवाय नाही राहू शकत. नाही तर मी जीव देऊन टाकेन. सांगतो तू जर माझ्यासोबत नाही आली की नाही, मी जीव देतो. असे पागल धंदे नको करू बाबा चेतन. असं नको करू, जीव देऊ बाबा. मी बी नाही राहू शकत ना तुझ्याशिवाय. पण आता काय करू, मजबुरी आहे ना. आता तू समजून घे आणि मी बी समजून घेतो बाबा. आता आपल्याला पर्याय नाही. आता जे झालं ते झालं चेतन. आता तुझा मार्ग बाबा वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. तू काही नांदी लागू नको बाबा माया. मी बी माझी जीवाली कसं समजून सांगतो आता. सोने ऐकत नाही का तू. मीच नाही राहू शकत ना तुझ्याशिवाय. मार्ग फार्ग काही वेगळा फेगळा काही नाही. चाल तू बरोबर चाल. आता चालले जाऊ ना आपण. आता येऊच नाही वापस. काही हो इकडे यायच्या जरी काय कशी आपलं प्रेम. आपण एकामेकाशिवाय राहू नाही शकत ना. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, अजिबात नाही. पाहिलं मी किती रिस्क घेऊन तिला भेटायला आलं की नाही. मी नाही राहू शकत ना तुझ्याशिवाय. मला का माहित नाही काय, तू तुझ्या जीवाची पर्वाही नाही करून राहिला तरी मला भेटायला आला बाबा. पण मग आता काय करू मी सांग ना, काय करू आता. माझं पर्याय नाही ना. माझ्या आई बाबा आता बापुडे मी एकुलती एक आहे बाबा. माझ्या आई बाबाले सांग आता मी काय करू. चाल ना मग चाल. तू माझ्याशिवाय नाही राहू शकत, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. चाल आपण चालले जाऊ. तर आता नाही जमत नाही बाबा. लय आपण प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं. पण आता कसं, आता विसरून जा लागेल आपल्याला एकमेकाले. आता त्याशिवाय पर्याय नाही आता. अशी बोलून राहिली का तू. मी किती प्रेम केलं यार. मी कोणताही विचार नाही केला ना. आता तू मला सोडायचा विचार करून राहिली. बरोबर नाही सोनी, हे तुझ्या बरोबर नाही. तू धोकेबाज निघली तू. धोकेबाज नाही रे चेतन. समजून घे मला. समजून घे ना. पकडा द्या सायले पोरेला. पकडा रे. अरे हो पुऱ्या चेतन पळ लवकर उठून. याने जर पकडलं तुला तर ते ठेवतील, नाही मारून टाकतील तुला. जा लवकर उठून पळ. बरं मेलं रे. घाबरू पाटील. काय करू नये बाबा. आता काही करू नये. संध्या अगं बरा करू नये. संध्या वादाचा देवा तरी बाबा रे. काय करणार बाबा. हे तो रोई लागेल बाबा. मला काही प्रेम सक्सेस होत नाही रे बाबा. आहेस ना आडी अडचण आहे मा प्रेमाले. आहेस ना कोणी ते गावातले लोक मा प्रेम आवडतात त्याला सहायचे. तर मागे लागेल हा झाबऱ्या आणि पाटील. काही गरज आहे का मा मागे लागायची. होय बाबू येते. थांब ना कुकडे कोण राहिला तू. रात्री जाता काय रे पुरी भेटायला. लोकांचे घर होऊ शकतं का रे लुच्च्या. थांब तटी. अरे पाटील बोलू नका. गोठा मारा फेकून. गोठा मारा. एका गोट्यात मुडला माझ्या हा कंबळला तू. मला गोठा मारा द्याल. अरे बाबा रे बदमाश मारते वाटतं गोट्यात मारते. देवा मी काय पाप केलं. मग प्रेम नाही सक्सेस होऊन राहिला तू. हे बदलिंदर गावातले बाबा गेला. पै बाबू येते. पै आता कडे पैतर थांब तू. हा तुला मुकड्या सांगू राहिला. थांब मुकड्यानं. नाही तर बजेट बसून बरं. मी तुझ्या बजेट बसून. पाटील तुम्ही तुमचं काय मेन काय तुमची बहीण धरली. कोण धरलं ते गावातलं काढणार आहे. तुम्ही कोणाने लागले बाया. मी काय केलं काय तुमचं. तुमची कोण लागते ते कोणीच तर नाही. तुम्ही काय म्हणत लागले. सोडून द्या. पण त्याचा काय कर नाही. ऐकले रे पाटील. पा कसा बोलते हा याले कसं फटके मारायला लागतात पाटील. विचार नाही करायला लागत.
घातली कोणती पोरगी असं आपली माय बहिणी आणि हा सायाचा असा म्हणते तुमची होती काय याची होती का? पकडा पाटील पकडा, चला पोया. अहो साय झाले पकडाच लागते, हाणाच लागते मजबूत आता. आणि याच्या बापाले बबनेले त्याला हाणा लागते साय झाले. त्यानं धाडला सिंधू बबनी भाव नाही याचा बाप, तोही लुच्चा आहे ना. अरे पाटील ओ पाटील थांबा असं करू नका ना. थांबणार रे तू, थांबणार कुकडे पैसे रे. हा अल्ला करते तो अम्मा गोटा गोटा दाखव झाबरे झाबऱ्या गोटा 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 दाखव गोटा दाखव गोट्यात मोडतो साहेब. पकडा पकडा पाटील पकडा 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 पकडा. चल तू अम्मा आले. थांब 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 थांब. पोरीला भेटायला जरा पोरीले काका बापाई खीर आहे का रे? तेने तो पोरीला ते भेटले का रे घर उसके. जाबरू सोडून देणे आता नाही येणार नाही. जाबरू समजून घेणं वेळा मला जाबरू दादा मारा कडे सोडून देणं मला. या लोफराले सोडू नको झाबरू सोडू नको. हान सायच्या कंबोळ्यातला आता आता कसा जाते लोक या घरी रात्रीनं बेरात्रीनं कसा पुरीले हे करते. हान सायच्या अरे खरकट्या तोंडाच्या कोणतं प्रेम तू आले रे. रात्री बेरात्री चालला पुरीले भेटायले. तिचं लग्न पक्क व्हायला आहे. तोडता काय तिचं लग्न? काही गरज आहे का तुला थोडी शांतपणा करायची? कोणतं प्रेम तू आले रे. रुपया का माझी अक्कल नाही झाली प्रेम पाहिजे प्रेम सायाले. असं बोललो नको. माझी जान आहे ते माझी जान आहे. तुला सांगतो मी तिच्याशिवाय राहू नाही शकत. मा प्रेम आहे ते जाना त्याची जान. रुपया तरी आहे का खिशात जानले वागवायले. खाऊ पिऊ घालायला 2 टाइमचं जाना जान. दुधाचे हॉट नाही व्हायले बाबू ती. आणि प्रेमही झालं त्याले. साया 3-4 दिवस ढोपरशी त्याची तिला काढून घराया बाई. तर पोरीचं भलं होऊन राहिलं हो दे लग्न होऊन राहिलं तर तू तुझी काय हे कुणाला शिल्लक पण काय रात्री जाते भेटेले. 1.5 दिवसाचं प्रेम आहे ना उतू आलं झाबरू याचं. याचे कसं याचं प्रेमच काढा लागते. याच्या कंबळ्याचं मोळा लागते याले. अजून पोऱ्याचं शिक्षण बाकी आहे सारं बाकी आहे. त्याला प्रेम उगवले त्याचं प्रेम. लाज वाटते रे बापाच्या भरोशावर खाऊन राहिला ना. नालही लागे त्याला प्रेम. तुम्ही डोकं खाऊ नका सांगून राहिलो. मला सोडून द्या. तुमचं माय काही घेणं देणं नाही. त्याचा बाप मी तिची माय मी आम्ही पाहू काय करायचं. आता तू काय बघा शिल्लक घाबऱ्या अहो शिल्लक वालायच्या तुला जास्त शिल्लक बनायचे तू पण लागते रे ते शिल्लक करून राहिला बघा. मोठे सांगून राहिले पैसे कमायची अक्कल हे तुम्हाला नाही अक्कल आहे ना. मग प्रेम तोडता का मग बाबा प्रेम आहे. आम्ही पाहून घेऊ आमचा काय आहे. तू काय अगं बऱ्या राहिला रे हो गावातला. तुझ्या गावातलं काम करत तुझे काय घरची आहे का कोणी ते शिल्लक वाढायची आपण भारतात थांबतो बाबू थांबतो. सांगा लागते का घरची दारची बाबू. गावातली कोणती मुलगी आपली माय बहीण आहे ते शिल्लकपणा करू नको. सायाच्या त्या पोरीचं लग्न जुटलं तिला भेटायला जातं का लुटच्या तू. लाज वाटते तुला काही बेसरा. त्या बहिणीला जर कोणी भेटायला असतं लग्न जुटल्यावर तर काय गेलं तर तुम्ही खाणीच्या बेवड्या भाऊकाच्या उठू पाटील. झाबरू हा जास्त चरक करून राहिला. याले कसं खोलीत कोंडून मारा लागते आता. याले कसं तोंड दाबून बुक्क्या मार द्या लागते. मला आता मारून घ्या मला तुम्ही. आता कसं तुमच्याच ताकद आहे. मारा मला ढोरासारखं मारून टाका. जीवानं घ्या जीवानं. मी जर जिता जर वाचलो की तुम्हाला दोघांनी सोडला ते खरं सांगतो मी. तुला काय सोडतो काय मग मारून घेतो काय करणार उपडतो. मोठ्या धमक्या देऊन राहिला तू. चाल उठ लोक उठ. धमकी नका समजून मी पाहिजे बाहेर मी. झाबरू जास्त धमक्या देऊन राहिला गाड्या. उचल सायच्याला उचल खांद्यावर डायरेक्ट. उठ लवकर उठ. प्रेम तोडलं बाबा तुम्ही दोघं. शांत आगाऊ आहे तुम्ही प्रेम तोडलं. चाल मुकड्या ना प्रेम तोडलं त्याचा प्रेम. कोणता प्रेम रस्सा आहे तुझ्या. चाल भाई पुढे चाल. नाटकं नको करू. मागे काय करतो रे साया लोफरा. लाज वाटते तुला बेसरम. अगं काम करू नको. ह्या सांगू राहील मी तुले. मनांची लागू नको तू. माया तुझे काही नाही सांगू राहिलो. दादागिरी करू नका. तुम्ही सोडून द्या मला सोडून द्या. मी नाही तुमच्या पाय जीव घेईन. तुमच्या नाव चिठ्ठी लिहून ठे सांगू राहिलो. माझ्या एकटं प्रेम चाललं. मला जीव पार प्रेम आहे तिच्यावर सोनीवर सांगू राहिलो मी. अगं मला करू नका.
कोणतं प्रेम आहे रे तुझ्या? कोणतं प्रेम उगवलं रे? चालला मोठा प्रेम प्रेम करून राहिला रे ठीक. प्रेम गिरेम पाहिजे मग खोलीत कोणल्या तुला आता काय तर. आम्हाला धमक्या देतो ना तू. प्रेमानं घेतलं असतं बाबू, आम्ही सोडून दिलं असतं. पण तू आम्हाला धमक्या दिल्या. मला सोडा मग पाहतो मी. तुला का आता सोडणार आहो आम्ही? आता तुलेच पाहणार आहो. चांगले दिवस ढुंगणं शकतो आता चांगली. हात बबण्याचा बोरगा रे. कुकडे चालवला गे ना रात्री धरून. कुकडे लेखरले का निवून राहिली आली सकाळी सकाळी. काय आली काय भानगडतं. चाल बरोबर. अरे वेळा काय झालं रे बा? याला कुकडे चालवला तुम्ही धरून? माऊली भाऊ, याचा प्रेम उतू आलं. राती पुरीली भेटेल जाते. धरते पुरी राती पकडला रंगे हात. मग आता चालवला याले दणके मारायले. कसं चार चौघात कसं चौकात मारणं बरोबर नाही. खोलीत कोंडून हाणणं आता याले लुच्च्याले याले. जास्त उतू आला ना. माऊली काका तसं काही नाही ना. या गावात जाणून मारतात मला. मी कोणा पुरीला मी काहीच नाही केलं ना. मी गेलं बसलं होतं तर याने उचललं मला. मारून राहिले दादागिरी करून राहिले. हा काय म्हणून राहिला रे? जाणून मारता म्हणता तुम्ही आले. आता हाग्याला बसेल होतो म्हणते येईन उचललं. काय भानगड काय आहे? काय खरं खोटं काय आहे तुमचं? ए माऊली भाऊ, हा एवढा चॅप्टर आता काय सांगा तुम्हाला. रात्री त्या जगन भोजा पुरीला भेटायला गेला असतो. आम्ही रंगे हात पकडल्यासाठी बाजूवर बसलो होता त्या पुरीच्या. चालू होतं यायचं. आणि आता सांगते काहीच काही तुम्हाला. अशी रिकामी धंदे शोधतात काय तुला? त्या बापाचं नाव काय? तू करतो काय लेका? हे काय लक्ष नाही रे तुझे बदमाशा? काहीच नाही ना. मी काहीच नाही गेलं ना. बोलायच्या आता याची बॉडीचा उपयोग करून आले ना. मला मारतो काहीच नाही गेलं. चालतो ना काहीच नाही गेलं. चाल तुला खोलीत कोणला सांगतो ना काय केलं काय नाही. तर खोटा बोलतो बाबी लोटच्या. चाल 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 झापूर घे आले घे चाल. मारू नको. तुझ्या लाड थोडी अरे बा. आता नाही रात्री कसं तर पोरीली भेटेल लुच्च्या. बापा काय खरं नाही रे बाबा. बबन्या बोराचा हागोतात बोय आले. काय भानगडा काय माहित बापा हे अशी. आपल्याला काही माहित नाही ठाऊक नाही बाबा. चाल 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 बा चाल. बबन्याला जाऊन सांगा लागेल बाबा त्या घरी. चाल लवकर पोय. काय झालं काय नाही बाई. पोरे काऊन मारून राहिले काय माहिती. काय भानगड आहे तो. चल काका आई बाबाला काही सांगू नका काका. मी तुमच्या पाया पडतो. काही सांगू नका तुम्ही. असं कसं सांगू नाही? पाहून द्या प्लॅन होता का बोलवलं की त्या पोऱ्याले? एवढं रामायण झालं तरी तुला अशी की तू आहेच. आमच्या माय बापाला उठो दादा. काय हे ढोरासारखे झेपेलाच नाही काय. पोरगी तिकडे लवरली भेटून राहिली त्याच्याने. हे संड बसरे घरून राहिले राक्षसारखे. लाजाही नाही जाईल दोघाईले बी बिनला जाईल. काका मी तुमच्या पाया लागतो ना. आई बाबाला काही सांगू नका ना. आई बाबा जर माहित पडलं तर आई बाबा मला मारून टाकतील. हो जगण्या. हो बाई उठ ना. काय ढोरासारखे बसरून राहिले अटी. पोरगी चालली ना तुमची. काय लाजा वाटतात तुम्ही राहिली सायजल दोघे नवरा बायकोले. संड वजरेला काय लपीचं पडलं. आपली पोरगी इकडे कारनामा करून राहिलं बरोबर. उठा रे हो ढोराच्या हो. उठा ना दोघे जण. काय काजे काय महिना झाली की 2 वेळा झाली झपेल निघले का भयार वानाचे. एवढे संडाल झोपून राहिले तुमची पोरगी इकडे कारनामा करून राहिली तुमच्या डोळ्याच्या मागं. अटी दोघे नवरा बागा झपेला तुम्ही. तिला लवर तिने घेऊन राहिला भेटून राहिला. ते पाहून राहिली प्लॅनिंग करून राहिले. बरं की नाही आम्ही आलो. काय लाजच निघले का तुम्हाला दोघांनी बी? थंड बसण्याचं काम करा. बिना बुडाचे मळकी ते तुम्ही दोघे जण पसरेला तुमच्या देखो. त्या पोरीचा लगोर येऊन राहिला भेटून राहिला आणि तरी पसरेला नाही तुम्ही. तुमच्या डोळ्यात देखत कार्यक्रम चालू आहे त्याच्या दोघांचा. काही खरं नाही बाबा. हा शांत किती बदमाश. काल सांगून आला बा आई बापाला उठवलं मी. आता काही खरं नाही. आता काय करतात आणि काय नाही बाबा. शांताराम भाऊ आता डोळ्या लागला राजा. आता लोक जागीच होतो ना. आम्ही जागीच होतो. आता आम्हाला माहिती आहे का जेव्हा आमची आता काय बोलत तेव्हा आमची चूक आहे. आता काय करता त्या पोरा लवकर बोला तुम्ही. सकाळीच लगन लावून देऊ इथं मंदिरात. सकाळी चहा पोयावर लगन इथं. लगन लावून द्या म्हणतं लुच्च्या. काय झोप येते का माणसाला? त्या घरी एवढं कांड व्हायला. तू पोरगी एवढी बदमाश आहे तरी झोपून राहिला. आता झोप लागली म्हणतं. आणि उद्या सकाळी लगन लाव म्हणतं चहा पोयावर. तो पोऱ्याच्या घरी येऊन राहिला. त्या बरोबर रश करून राहिला आणि तू झोपेलच असं. बिन लाज वाटायला बाई तुले. बाई तू मायास ना. पाहिले तर डोळ्या लागत मायच्या. भाऊ अदलो जागीच होतो ना बापा. तो पोरगा याशी बापा आमच्या डोळ्या लागेशी असं झालं ना ते. आम्ही काय असं होऊ देतो का काही? काही सांगू नका.
थंड बसऱ्याची पडेल आहे फक्त. तुम्हाला पुरीचं काही नाही पडेल. तुमच्यामुळेच वाया गेली ते पोरगी. तिनं लफडं जोडलं तुमच्यामुळे. तुमची जायला सुट. थंड बसऱ्या जाऊन पुरीचा कारनामा तिकडे चालली आता. लक्ष पाहिजे लेकरावर जरासं. घरात झपा बाहेर काल झपा. अकला नाही काढ तुम्हाला दोघाईली बी. भाऊ गरमी किती करते अंदर. काय गरमीनं मेले असते का तुम्ही दोघं जण. म्हणजे पोहून गेली असती डबल तर तोंड ढाकायला जागा नसती राहिली ना गावामध्ये. ताक फासली असती तोंडाला लोकांना. नाही तर गाड्याचा होणार लावला असतं तुमच्या तोंडाले. लाजा वाटेल बाई तुम्हाला दोघाईली बी. बेसरम हो. या पुरेल झाला नाही अंदर. लुच्च तोंड पाहायचं नसतं माय. पोरगी तुमची टेन्शन आमच्या डोक्याले. रातभर झाले आम्ही जागी. इले पुरीच लग्न करून द्या लागते. उद्या आपल्याला गेली नाही पाहिजे. तरी ते होतं आमच्या मनात होतं. तसंच झालं. डाऊट होताच मला की तो पोऱ्या येईन भेटायला म्हणून. आणि तुम्ही दोघे नवरा बायको थंड झापे. चुकलं ना आमचं. चुकलं बाबा. घेतो भाऊ तिला घरात घेतो आता. कुठे येतो तो पोऱ्या. कुठे येतो. त्यासाठी राहायला थांबला तो. गेला तो पोहून. गेले तर झाबरून पाटील गेले त्याच्या मागं. जोडतात त्याला चांगला आता. हा मुगडान घे पुरील घरात घे. भाऊ नेतो त्या भोबळल्या घरात नेतो. चढेल तोंड जास्त मारली का आम्हाला झोपू दिलं त्याला बोलावलं तुला काय आमची का बदनामी करतं का बंदा गावात. काय लावतं का आमच्या तोंडाली. वाईमीने काल बोलावलं त्याला. तो चालता ना. तो चालता मी नाही बोलावलं. मी तर बोला त्याला जाय तू जाय नाही उठून लवकर. काय तुम्हाला काय खरं सांगायला बसेल आहे का. तिनं बोलावलं की नाही तर. हाला घरात घ्या दिले मुकड्याला कोंडून ठेवा दिले. घरा बाहेर नका निघू देऊ. ददलोक तिच्या हात पिवडे नाही होतातलं. हाला नाटकं ना करू. दोघं न राहा बदमाश तुम्ही काय हो. तुमच्यामुळे ते पोरगी वाया गेली. काय सांगते नुसतं तेल टाकायला जायचं. भलं दिसत नाही चांगलं त्याला आमचं. चाल बघ गुगल घरात चाल ना. घरात चालतो फक्त. पाय तू आज काय बिजनते तू. घे तिला घरात घे. आणि तिच्या कंबळात लाता 2-4 मुलीच चालते. पाहून घेऊ पुढे पुढ्याला. काय करू दे आता. भारतात वाटते म्हणे. भारतात नाही दिलं मुकड्या घरात आता. मारू झोडू नका. मी आलोच गावातून. त्या बबल्या घरी जातो. हो शांताराम भाऊ तुमच्यापुढे इज्जत वाचली राजा. नाही बस आजही म्हणजे बेकार होता आमचा. आम्हाला तोंड टाकायला लागत ती राहिली. बस झालं. चाल नेत्या पुरी घरात. आलो चाल थोडे थोडे चाल ना. आई मारू नको ना. मारू नको ना. काय म्हणून राहिले. मारू नको आई. तू त्याच लायकीची आहेस ना. तुला किती हिरवं पिवळं करावं लागते ना. थांब तू. आज ते बजेटच आहे. थांब. अगं चेत्या कुठे गेला. तुला सांगितलं होतं मी लक्ष ठेव त्याच्या. काय तू कशी बा भया त्या जो झोपला ना व्याज आले. तुला लक्ष द्यायला काय झालं. अजून कुंडी लाल काय रोग आलता का तुले. कुकडे गेला. तर मला काय माहित बाबा तो कुठे गेला तर. काही मला सांगलं नाही त्यानं. मी एकटी चाललो की तेटी चाललो. भयाळवानाचे तुले त्याला घरात कासाठी झोपल तुम्ही लक्ष द्याले. त्यानं पहिलेच तर कान करेला. गेला त्या पोरीच्या घरी भेटायला तर हागे तर मार खाईन मोरीन एकोणता एक पोरे आहे ना. आता डबल काय होणार नाही आपल्याला. तुला कोणी लाज वाटत. तू पोऱ्या एक तर भय आहे ना. 67 वय करून राहिला ना. तुला अक्कलच कमी आहे ना. हागे तर मारतीन ना त्याले. तुला काय डोकं आहे की नाही. आता मला माहित आहे का बाबा तो आपल्याला झरा देऊन निघून जाते अटून तर. एवढा बावल्या खाणीचा निघून जातो तर मला माहित आहे का. बाबा कुकडे गेला तर थांबलो त्याला पहिले. अजून काही करूच ना बाबा कांड काही. हो थांबला त्याला थांबला. तुला अक्कलच नाही कमी आहे. तुला डोकं मेंदूच नाही तुले. बी नकली लेकाची बिना डोक्याची खरकट्या वाहनाचे. तुला एक पोरगडी सबारता आलं. त्याने जर पकडला की नाही तू धुपूट नाही लोक मारतीन ते धुपूट. तुला अक्कलच नाही ना. आपलं पोरग आपल्याला जावरा लागत होता ना. तुला घोर करून टाकला सारा. घोर केला सारा. तर मला माहित आहे का बाबा तो जाईल म्हणून. आणि तुम्हाला माहित होतं तर बाबा मग तुम्ही लक्ष ठेवा लागत होतं एवढं म्हणून राहिले मला तर तुम्ही. मग मित्र होरू धागा पण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. आता काय होते काय माहित माझ्या त्याचं. माझं लय जीव तुटून राहिला पण काय करू. चला मग मित्र व्हिडिओ शेअर करा बरं. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवर. पुढे पण मग उद्या उर्वरित भाग व्ह्यूज आले तर बरं पुढे भाग बनीन. नाही तर मग काही बनणार नाही बरं. दुसरी स्टोरी आपण चालू करू मग.